श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाळा, आज जर ही कथा तू ऐकलीस ना, तर समज तू एकटा राहिलेला नाही आहेस. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, मन भरून आलं असेल आणि कोणालाच सांगता येत नसेल की आतून तू किती तुटलेला आहेस, तर लक्षात ठेव बाळा, ही कथा चुकून तुझ्यापर्यंत आलेली नाही. आज जर देवाशी बोलायचं धैर्यही उरलेलं नसेल, आज जर आयुष्य ओझं वाटत असेल, आज जर पुढे काय हा प्रश्न तुला झोप लागू देत नसेल, तर स्वामी समर्थ तुला इतकं सांगतात, बाळा शांत बस. मी तुझं सगळं पाहतोय. आज ही कथा तू ऐकतोयस, याचाच अर्थ आता जबाबदारी माझी आहे. आता मन घट्ट धर, डोळे पुस आणि ही कथा पूर्ण ऐक. कारण ही कथा तुझ्या वेदनेपासून तुझ्या सुखापर्यंतचा प्रवास आहे. कारण मी स्वतः तुझ्याशी बोलत आहे. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ती कथा फक्त ऐकायची नसते, ती मनात उतरवायची असते. कारण ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे जो आयुष्यात कधी ना कधी तुटलेला आहे. गरिबी, अपमान, कर्ज, आजार, भीती या सगळ्यांशी एकटाच झगडतो आहे. सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्या एकट्याच्या अंगावर पडलेल्या आहेत. ही कथा स्वामी समर्थ यांच्या कृपेनं आणि गुरुचरित्रामधील भावार्थावर आधारित आहे. शास्त्र म्हणतं, ही कथा श्रद्धेने ऐकणाऱ्याच्या आयुष्यात संकट फार काळ टिकत नाही. एकेकाळी एका छोट्याशा गावात एक अतिशय गरीब माणूस राहत होता. प्रामाणिक, कष्टाळू, पण नशिबाने मात्र जणू त्याच्यावर राग धरलेला होता. दिवसाची सुरुवात कर्जाने आणि शेवट अपमानानेच होत होता. घरात अन्न नव्हतं, मुलांच्या डोळ्यात प्रश्न होते, बायकोच्या नजरेत चिंता होती आणि त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, देव माझ्यावर इतका का रागवला आहे? तो रोज देवासमोर बसायचा, पण मागणं काहीच मागायचा नाही. फक्त डोळे भरून येते आणि ओठ हलकेच कुजबुजायचे की स्वामी, माझं काही चुकलंय का? एक दिवस परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्याच्याकडे जगण्याचं कारणच उरलं नाही. तो गाव सोडून निघाला. मनात ठरवलं, जिथे शेवट होईल तिथे होईल. रस्त्यात त्याला एक वयोवृद्ध साधू भेटले. ते शांत होते, पण डोळ्यात मात्र विलक्षण करुणा होती. त्या साधूंनी फक्त एकच प्रश्न विचारला, इतका थकलेला का दिसतोयस? त्या माणसाच्या संयमाचा बांध फुटला. त्याने सगळं सांगितलं, गरिबी, अपमान, देवाकडूनही काहीच मिळत नाही याची वेदना. साधू हसले. ते हसू उपहासाचं नव्हतं, ते हसू मायेचं होतं. ते म्हणाले, देव शांत आहे म्हणजे तो काहीतरी काम करत नाही असं नाही. तुला एकच काम सांगतो, गुरुचरित्र ऐक. तो माणूस चकित झाला. तो म्हणाला, माझ्याकडे ऐकायला वेळ नाही, जगणं कठीण झाले. आणि साधू शांतपणे म्हणाले, जगणं कठीण झालंय म्हणूनच गुरुचरित्र ऐक. मग त्या रात्री तो एका मंदिरात थांबला. उपाशी होता, थकलेला होता, पण मनात एक छोटीशी आशा जागी झाली. त्याने गुरुचरित्र ऐकायला सुरुवात केली. कथेतील गुरु भक्तांवर संकट येतात, लोक दूर जातात, अपमान होतो, पण भक्ताचा विश्वास ढळत नाही. ही कथा ऐकताना त्या गरीब माणसाला जाणवलं, ही कथा माझ्याच आयुष्याची आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण मन हळूहळू शांत होत गेलं. आणि ज्या क्षणी मन शांत झालं, त्याच क्षणी गुरु काम करायला लागले. दुसऱ्या दिवसापासून परिस्थिती एका क्षणात बदलली नाही, पण लहान लहान गोष्टी बदलू लागल्या. एखादं अडलेलं काम सुटलं, एखादी मदत अनपेक्षितपणे मिळाली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात भीती राहिली नाही. जो पहिला भित्रा होता तो आता शांत झाला आणि कोणत्याच गोष्टीची तो भीती बाळगू लागला नव्हता. गरिबी हळूहळू दूर जाऊ लागली. अपमानाची जागा आता सन्मानाने घेतली. आणि त्या माणसाला कळून चुकलं, गुरु मोठे चमत्कार दाखवत नाहीत, ते माणसाला आतून मजबूत करतात. आज तो माणूस श्रीमंत आहे असं नाही, पण सुखी आहे. त्याला जे आहे त्यात तो समाधानी आहे. बायकोच्या नजरेमध्ये चिंता नाही आणि मुलांच्या डोळ्यात प्रश्न नाहीत. कारण त्याला एक गोष्ट समजली, जो गुरुचरित्र श्रद्धेने ऐकतो त्याच्या आयुष्यात संकट येतं, पण थांबत नाही.
मित्रमैत्रिणींनो, आज ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचली याचा अर्थ योगायोग नाही बरं का. कदाचित तुम्ही आज थकलेले असाल. खरंच आहात की नाही हे नक्की सांगा. कदाचित मनात प्रश्न असतील, कदाचित देवाशी बोलायचं धैर्यही उरलं नसेल. पण लक्षात ठेवा, आज तुम्ही ही कथा ऐकत आहात याचाच अर्थ गुरूंनी तुम्हाला पाहिलं आहे. आता डोळे पुसा, मन शांत ठेवा आणि एवढंच म्हणा, गुरुदेव आता सगळं तुमच्यावर. शेवटी फक्त 3 शब्द उच्चारा, जय गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुरु भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि ज्या लोकांना म्हणजे एकदम आहे या क्षणी त्यांना ही कथा ऐकायचीच होती आणि त्यांना ही कथा नेमकी त्याच टायमिंगला मिळाली, त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये काहीतरी त्यांची छोटीशी या व्हिडिओसाठी ओळ टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. कारण तुम्हाला स्वामींचे धीर देणारे शब्द तुमच्या कानावर पडायचे असतील तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.